गुड मॉर्निंग टू ऑल. सगळ्यांना इथे मी वेलकम करतो आपल्या या ऑनलाईन लेक्चरमध्ये. आपण गेल्या काही दिवसापासून अ, ज्या प्रक्रियेमध्ये सिलेबसमधले टॉपिक घेतोय त्यामधला महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो मागल्या तासिकेला आपण डिस्कस केला, तो आहे अर्थातच शेरशाह सूर यांचा. तर शेरशाह सूरच्या संदर्भातली जी प्राथमिक माहिती आहे ती आपल्या मागील लेक्चरची एकूण रूपरेषा होती. आपण शेरशाह सूरी जो एका सामान्य कुटुंबातून जन्माला आला आणि त्याने कशा पद्धतीने स्वतःचं पराक्रम, शौर्य गाजवून, स्वतःची प्रशासकीय कौशल्य दाखवून आणि ज्या वेळी राजकीय नाट्य घडतं तेव्हा त्याच्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका निभावून तिथे स्वतःचं स्थान जे आहे ते बळकट केलं, ते बघितलेलं आहे. आपण बघितलं की कशा पद्धतीने तो आपल्या प्रथम एका साधारण सरदाराच्या पदावरून डायरेक्ट दिल्लीच्या तख्तावर बसतो. अर्थातच या दरम्यानच्या कालखंडामध्ये नोहाणी सरदारांच्या अंतर्गत राहत असताना उत्तर प्रदेश, बिहार सारख्या राज्यांमध्ये तो आपलं प्रभुत्व जो आहे ते निर्माण करतो. त्यानंतर बंगालच्या संपूर्ण राज्यावर सुद्धा तो आपलं प्रभुत्व निर्माण करतो आणि तत्कालीन कालखंडामध्ये जी मुघल सत्ता होती त्याचा एक चॅलेंजिंग फेस म्हणून जर आपण म्हणायला जाऊया तो हुमायूं होता. या हुमायूंच्या समोर कशा पद्धतीने शेरशाह जो आहे तो एक बळकट, बलिष्ठ असा अफगाणी नेतृत्व म्हणून तिथे उभे राहतो आणि याचा परिणाम जो आहे तो खऱ्या अर्थाने चौसा आणि बिलग्रामच्या युद्धामध्ये झालेला दिसून येतो. चौसा आणि बिलग्रामच्या युद्धानंतर खऱ्या अर्थाने जर आपण बघायला जाऊया तर मुघलांची सत्ता जी आहे, जी हुमायूंच्या नेतृत्वाखाली चालू झाली होती, ती खऱ्या अर्थाने भारतातून कायमस्वरूपी जर म्हणायला जाऊया तत्कालीन परिस्थितीमध्ये तर कायमस्वरूपी चालली गेलेली होती. आणि अशा पद्धतीने या 1940च्या युद्धानंतर खऱ्या अर्थाने शेरशाह सुरूरचा संपूर्ण भारताच्या राजकीय इतिहासावर जो आहे वर्चस्व राहिला आणि पुन्हा एकदा शेरशाह सूरने आपली सत्ता जी आहे ती दिल्लीच्या तख्तावर बसवली. इथून पुढे खऱ्या अर्थाने शेरशाह सुरीचं एकूण जे क्रम आहे म्हणजे जर 1530 साली बाबराच्या मृत्यूनंतर अवघ्या 10 वर्षाच्या अंदरमध्ये मुघल सत्ता जी आहे ती भारतातून निघून चालली जाते आणि त्याच्यावर एका अफगाणी सरदाराच्या नेतृत्वाचं पकड जी आहे उत्तर भारतामध्ये सगळ्यात जास्त होते. तर पुन्हा एकदा आपण अफगाणांच्या अंडर असणारा भारत जो आहे तो शेरशाह सूरच्या खाली एकत्रित झालेला दिसून येतो. अशा पद्धतीने शेरशाह सूरने बलाढ्य अशा मुघलांना हरवले आणि स्वतःची सत्ता स्थापन केली. आता ही खऱ्या अर्थाने राजकीय जी परिक्रमा आहे शेरशाह सूरची ती इथे कंप्लीट होत नाही, ती आणखी पुढे जात राहते. पण तरी सुद्धा शेरशाह सुरीचा तत्कालीन कालखंडातील प्रभाव असा की शेरशाह सुरी जो आहे किंवा शेरशाह सूर जो आहे हा खऱ्या अर्थाने एक राजा नाही, योद्धा नाही, तर उत्तम प्रशासक सुद्धा आहे. आणि भारतीय इतिहासामध्ये त्याची नोंद जी आहे ती या संपूर्ण त्याच्या फ्रेममध्ये घेतलेली आहे, की कशा पद्धतीने त्याने भारतामध्ये 5 वर्ष जे शासन केलं ते शासन किती एका वैशिष्ट्यपूर्ण ॲस्पेक्ट्समध्ये त्याने ते निर्माण केलं, की जेणेकरून पुढे भारतीय लोकांना, भारतीय येणाऱ्या पुढच्या सत्तांना जर आपण म्हणायला जाऊया, ते एक उदाहरण म्हणून ते राहिलं, आदर्श म्हणून राहिलं. मुघलांच्या नंतरच्या कालखंडावर सुद्धा या त्याच्या संपूर्ण सामाजिक प्रशासनिक दृष्टिकोनाचा खूप मोठा परिणाम झाला आणि अकबराचं नाव जर आपण घेतलं पुढे जाऊया तर अकबराने सुद्धा त्याचं फॉलोएशन करताना तुम्हाला दिसून येतं. तर अशा पद्धतीने खऱ्या अर्थाने शेरशाह सूरला आपल्याला बघायचं आहे, कारण की तो आता दिल्लीच्या तख्तावर इथे विराजमान झालेला आहे. तर दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाल्यानंतर शेरशाह सूर काय करतो किंवा त्याच्या काय घडामोडी घडतात ते आता आपण स्लाइडवर बघूया. तर ही जी स्लाइड आपण बघितली पहिली मागील काही लेक्चरमध्ये ते त्याच्या पूर्व आयुष्याविषयी सांगणारी होती आणि त्यानंतर आपण त्याचं जे करिअर जे आहे आधीचं म्हणजे दिल्लीच्या तख्तावर बसण्याआधीचं ते या स्लाइडवर बघितलं आणि त्यानंतर बिहार आणि बंगालची सत्ता त्याने कशा पद्धतीने मिळवली हे या स्लाइडवर आपण बघितलेलं आहे. आणि त्यानंतर इथे त्याने मुघलांचा बादशाह हुमायूं
याला कशा पद्धतीने तिथे नमवलं हे सुद्धा आपण बघितलं की या स्लाइडद्वारे. आता पुढची जी स्लाइड आहे ती आपल्याला दिल्लीच्या तख्तावर बसल्यानंतर शेरशहाने कोणत्या महत्वाच्या घडामोडी केल्या या संदर्भातल्या आहे. तर 1540 मध्ये शेरशाह जो आहे तो दिल्लीच्या तख्तावर बसतो आणि पुढे गेल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याची एक महत्वाची जी भूमिका आहे ती इथे जाहीर होते. तर ती आपल्याला आता बघायची आहे. आता नाव द सूर डायनेस्टी वॉज एस्टॅब्लिश इन दिल्ली टू, म्हणजे दिल्लीच्या तख्तावर आता सूर डायनेस्टी जी आहे, सूर घराणं जे आहे ते बसलेलं आहे. दिस वॉज द 15 year लॉंग क्लिप्स टू द मुघल एम्पायर. सूर सत्ता जी आहे ती किमान 15 वर्ष जी आहे भारतामध्ये तिथे दिल्लीच्या तख्तावर राहिली आणि यामुळेच खऱ्या अर्थाने मुघल एम्पायर जे आहे अर्थात मुघलांचं साम्राज्य आहे ते पूर्ण 15 वर्षापर्यंत भारताच्या संपूर्ण क्षेत्रफळावरून गायब झालं होतं, बाहेर पडलेलं होतं. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता की शेरशाह नंतर सुद्धा सलग 10 वर्ष हे खऱ्या अर्थाने सूर घराण्याने दिल्लीमध्ये आपला दबदबा लावून ठेवला. शेरशाह नाव परस्यूड द फ्लिंग ऑफ हुमायून. आता हुमायूनचा जेव्हा त्याने पराभव केला 1540 साली, तेव्हा हुमायून जो आहे तो लाहोर सिंध प्रांताकडे पळून गेलेला होता. आता खऱ्या अर्थाने हुमायूनला तिथून भारताबाहेर घालवणे हे शेरशाहचं सगळ्यात महत्वाचं दृष्टिकोन होता. कारण की जर हुमायून जिवंत राहिला असता तर मुघलांची दावेदारी दिल्लीच्या तख्तावर राहिलीच असती. म्हणून त्याने शेरशाहने काय केलं की तिथे हुमायूनच्या मागे तो लागला आणि त्याला तिथे संपवण्याचं त्याने काम करण्याचा प्रयत्न केला. पण तो त्याला संपवू तर शकला नाही, पण भारताच्या सीमेबाहेर तो त्याला निश्चितच ढकलू शकला. आणि या दरम्यान हुमायूनची परिस्थिती फार विचित्र झाली होती. त्याच्या कामरान नावाच्या भावाने सुद्धा त्याला मदत केली नाही, उलट त्याला त्याच्यावर कैद करण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केलेला होता. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये अकबर जो आहे तो त्याचा जन्म जे झालेला होता तो अकबर कामराननेच त्याच्यावर ताबा घेतलेला होता आणि सलग 2 वर्ष कामरानकडे अकबर बंदिस्त याच्यामध्ये होता. हे आपण पुढे बघणार आहोत अकबराच्या टायटलच्या वेळेस. पण या दरम्यान हुमायून जो आहे तो देशाबाहेर निष्कासित झालेला होता. त्याने इराणच्या शहाकडे जे आहे ते स्वतःचा आश्रय घेतला होता आणि तिथूनच मग कालांतराने हुमायून जो आहे तो भारताकडे परत वळला शेरशाहच्या गेल्यानंतर. पण शेरशाह असेपर्यंत मात्र हुमायून हा भारतामध्ये येऊ शकला नाही किंवा त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतावर पाय ठेवणे फार कठीण गेले, कारण की तिथे शेरशाहचं एक प्रचंड नेतृत्व महत्वाचं होतं. ही टूक लाहोर अँड द होल पंजाब रिजन क्विकली. आणि खऱ्या अर्थाने जे भारतामध्ये येण्याचे जे गेट्स आहेत ते म्हणजे लाहोरचं आहे. पंजाब मधलं सगळ्यात महत्वाचं शहर जे आहे लाहोरचं होतं. तर इथे आपण बघितलं की बाबराच्या कालखंडामध्ये दौलत खान लोधी जो आहे तो लाहोरचा सुभेदार होता. तर हे लाहोर जे आहे ते पश्चिमेकडच्या भागातलं सगळ्यात महत्वाचं शहर होतं आणि म्हणूनच शेरशाहने ते खऱ्या अर्थाने जिंकून घेतलं. कारण की लाहोर जर असेल तर तुम्हाला कालांतराने अफगाणिस्तान सारखं महत्वाचं प्रदेश जो आहे तो सुद्धा मिळू शकत होता आणि लाहोर व्यापारी दृष्टिकोनातून सुद्धा महत्वाचं शहर होतं. अशा पद्धतीने लाहोर जे आहे ते त्याने जिंकून घेतलं. ही ऑल्सो सबड्यूड द खोखराज इन झेलम रिजन. आता खोकर जे आहे किंवा खक्कर आपण म्हणूया हे झेलमच्या संपूर्ण झेलम नदीच्या पात्रामध्ये जर आपण बघायला जाऊया तर झेलमच्या पात्राच्या आजूबाजूचा जो प्रदेश जो आहे तो खक्कर लोकांनी व्यापलेला होता. हे खक्कर हिंदू लोक होते आणि ते खऱ्या अर्थाने त्यांनी बाबराला सुद्धा त्या कालखंडामध्ये मदत केली होती. तर खक्कर जे आहे ते खऱ्या अर्थाने या झेलमच्या क्षेत्रातले सगळ्यात महत्वाचे त्याचे विरोधी का बरं झालेले होते, कारण की खक्करांनी याआधी बाबराची एकूण सेवा घेतलेली होती आणि बाबर सोबत ते पानिपतच्या युद्धामध्ये लढलेले सुद्धा होते. तर असे खक्कर ज्यांनी बाबरांना मदत केलेली आहे आणि जे झेलमच्या क्षेत्रामध्ये जो महत्वाचा क्षेत्र होता, भारतात प्रवेश करताना तुम्हाला झेलम नदी ओलांडावी लागते. म्हणजे खऱ्या अर्थाने भारताची सीमा जी आहे ती झेलमच्या नंतरच सुरू होते जर प्रत्यक्ष अर्थाने म्हणायला जाऊया. तर अशा क्षेत्रावर प्रभुत्व असणाऱ्या खक्करांना सुद्धा शेरशाहने नमवलं आणि अशा पद्धतीने आपली भरभक्कम जी सीमा आहे त्यांनी ती करून ठेवली की जेणेकरून बाहेरचा आक्रमण त्याच्यावर येणार नाही. मालदेव राठोड ऑफ मारवार हॅड कॉन्कर्ड मच ऑफ राजस्थान आफ्टर बाबर्स डेथ. आता या दरम्यानच्या कालखंडामध्ये अर्थात दिल्लीच्या तख्तावर सूर शेरशाह बसण्याच्या आधीच्या कालखंडामध्ये मारवाडचा जो राणा होता मालदेव राठोड याने संपूर्ण त्या प्रदेशामध्ये आपली सत्ता जी आहे ती स्थापन केलेली होती. आता राजस्थान मधला सगळ्यात महत्वाचा प्रांत जो आहे तो त्याने जिंकून घेतला होता.
मारवाड प्रांत जो आहे तो कायमस्वरूपी दिल्लीच्या तख्तासाठी फार धोकादायक असायचा. कारण की जो मारवाडच्या क्षेत्रामध्ये दबदबा ठेवतो, तो कालांतराने दिल्लीच्या क्षेत्रावर सुद्धा अंकुश ठेवत असतो. म्हणून खऱ्या अर्थाने अशा क्षेत्रामध्ये मालदेव राठोडची जी सत्ता आहे, ती तिथे असणे ही शेरशाह सूरसाठी फार अनावश्यक गोष्ट झाली होती, की जी त्याच्या साम्राज्यासाठी एक भयंकर धोक्याची घंटा होती. तर हे खरं अर्थाने त्याला ते आयडेंटिफाईड करावं लागलं आणि म्हणूनच मग त्याने काय ठरवलं तर मारवाडच्या त्या संपूर्ण राज्यात आक्रमण करण्याचं ठरवलं. मालवा वॉज ऑल्सो अंडर द लूड ऑफ रिबिलियन कादिर शाह. आता मालवातला एकूण प्रांत जो आहे म्हणजे हे मारवाड जे आहे, मेवाड आपण म्हणूया तो प्रांत, आणि इकडे माळवा जो आहे म्हणजे जो मध्य प्रदेश मधला उत्तर भाग आहे, जो अरवली पर्वताच्या खालच्या प्रदेशामध्ये येतो किंवा नर्मदेचं जे क्षेत्र आहे ते खऱ्या अर्थाने खूप असं महत्वाचं क्षेत्र होतं की जे सुद्धा दिल्लीवर आक्रमणाच्या दृष्टिकोनातून तिथे एक महत्वाची भूमिका निभावत असे. तर या माळवा प्रांतामध्ये कोणाची सत्ता त्या काळात झाली होती, तो विद्रोही कादिरी शहाची. तर कादिरी शहाने त्या कालखंडामध्ये माळवाच्या संपूर्ण प्रांतामध्ये जो दबदबा निर्माण केला त्याचा सुद्धा एकूणच समाचार घेणे शेरशाह सूरीला आवश्यक होते. कारण की राजस्थान नंतर माळवा जे आहे ते असं प्रांत होतं की जे दिल्लीच्या दक्षिणेकडचं होतं आणि त्यामुळे दिल्लीच्या दक्षिणेकडची बाजू कडून कोणत्याही शत्रूचं आक्रमण व्हायचं, म्हणून माळवा जे आहे ते स्वतःच्या हाती असणे हे शेरशहाच्या दृष्टिकोनातून महत्वाचं होतं. हीच भूमिका आधी बाबराची सुद्धा होती. बाबराने सुद्धा राजस्थानचं मारवाड राज्य आणि हे माळवा राज्य हे दोन्ही स्वतःच्या अंडर ठेवायची इच्छुक तो होता. कारण की हे शत्रू पक्षाचा जर हाती लागायचे तर ते दिल्लीच्या तख्ताला खूप त्याचा भयंकर त्रास व्हायचा. म्हणून या दृष्टिकोनातून शेरशाहला सुद्धा काही महत्वाची पावले उचलावी लागली. बहादूर शाह had taken back Gujarat from the Mughals in 1536. अर्थात बाबराच्या मृत्यूनंतर हुमायूंच्या अस्तित्वामध्ये बहादूर शाह जो गुजरातचा शासक होता त्याने पुन्हा एकदा मुघलांची सत्ता जी आहे ते गुजरातमधून 1536 साली निष्कासित केली आणि मुघलांनी जो गुजरात किमान अर्थाने जिंकलेला होता तो पुन्हा त्याने स्वतःच्या हाती घेतला. अशा पद्धतीने बहादूर शाह जो आहे तो पुन्हा एकदा गुजरातच्या गादीवर बसला. He was killed by the Portuguese on board in 1537. मोहम्मद शाह succeeded him. आता बहादूर शाहचे फक्त संघर्ष जे आहे तो गुजरातच्या प्रांतात असल्या कारणाने फक्त इथे बाबरासोबत नव्हते, तर त्या कालखंडामध्ये जे पोर्तुगीज लोक भारतात आले होते म्हणजे 1498 साली वास्को द गामा जो आहे तो अलिगढ बंदरावर पोहोचला आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने पोर्तुगीज जे आहे त्यांनी भारतामध्ये व्यापार करायला सुरुवात केली. आता पोर्तुगीजांचं धोरण जे आहे पहिलेपासूनच हे आक्रमक होतं. पोर्तुगीजांनी भारतावरचे वसाहती जिंकण्याचा प्रयत्न पहिल्यापासूनच केला. ते ब्रिटिशांप्रमाणे व्यापाराप्रमाणे आले, पण ब्रिटिशांनी जशी आपली एक पद्धतशीररित्या भारताला जिंकून घेतले तसं कोणतंही प्लॅनिंग जे आहे ते पोर्तुगीजांचं नव्हतं. त्यांनी व्यापार केला आणि व्यापारासोबत त्यांनी भारतातली काही जमीन हिसकावण्याचा सुद्धा प्रयत्न केला आणि त्यातल्या त्यात गुजरातची जी स्थिती आहे ती खूप महत्वाची होती व्यापाराच्या दृष्टिकोनातून. कारण की गुजरात जे आहे, गुजरातचं जे आखात आहे पूर्ण, ते आखात जे आहे ते अरब क्षेत्राच्या व्यापारासाठी फार आवश्यक होतं. म्हणजे तुम्ही बघाल जे भरूच बंदर आहे किंवा साबरमतीचं बंदर आहे किंवा सुरत बंदर आहे, हे सगळे जे आहेत त्याचे अरबी समुद्र हा जवळचा आहे आणि अरबी समुद्रातून तत्कालीन कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणात निर्यात व्यापार समृद्ध होता. म्हणूनच दिल्लीतला प्रत्येक जो बादशाह आहे तो गुजरातवर इथे आक्रमण करण्याचा का बरं प्रयत्न करत राहायचा, कारण की गुजरात जे आहे ते समुद्री मार्गाच्या व्यापारासाठी इतकं प्रसिद्ध होतं आणि इतकी श्रीमंती त्याची त्या कालखंडामध्ये होती की असं व्यापारी पोर्ट स्वतःमध्ये असणे हे कोणत्याही साम्राज्याला आवश्यक होतं. म्हणूनच बाबराने सुद्धा तो प्रयत्न करण्याचा प्रयत्न हे केला आणि इतर राज्यांनी सुद्धा ते केले. तर इथे शेरशाह सूर सुद्धा हा प्रयत्न करणार होता आणि तसंच मग त्यांची संघर्ष जी आहे बहादूर शाहची पोर्तुगीजांसोबत झालेली आहे. तर पोर्तुगीजांनी सुद्धा बहादूर शाह सोबत त्यांच्या नौदलीय शक्तीच्या आधारे इथे युद्ध केलं आणि त्यातच तो एका युद्धात मारा गेला 1537 मध्ये. तर यानंतर त्याचा मुलगा जो आहे तो मोहम्मद शाह इथे राजगादीवर येतो. तर ही एक पार्श्वभूमी होती त्या कालखंडातली. गोंड्स वर ऑलरेडी ऑन राईज इन सेंट्रल इंडिया. आता गोंड जे लोक होते तर हे गोंड जे आहे तत्कालीन कालखंडामध्ये मध्य प्रदेशच्या पूर्वेकडच्या साईडनी आणि त्याचबरोबर इथं छत्तीसगडचा जो प्रांत आहे तो ते सुद्धा तिथे त्या प्रक्रियेमध्ये येतो. झारखंड, छत्तीसगड या संपूर्ण प्रदेशामध्ये गोंड जे आहेत ते खऱ्या अर्थाने एक प्रभावी शक्ती म्हणून तिथे पुढे येत होते. तर या परिस्थितीला सुद्धा शेरशाह सूरीला तोंड द्यावं लागू होतं.
त्यानंतर द चंदेल्स अँड अदर राजपूत ऑफ बुंदेलखंड ऑल्सो शोड साइन्स ऑफ रेझिस्टन्स. दे हॅड ऑल्सो रिकॅप्चर द ईस्टर्न मालवा. आता गोंड झाल्यानंतर चंदेल जे आहेत म्हणजे जर आपण म्हणाल चंदेरी मध्य प्रदेश मधलं जर म्हणूया तिथे चंदेल फार महत्वाचे एक राजपूत सरदार होते की ज्यांच्याकडून खऱ्या अर्थाने कालांतराने बऱ्याच मोठ्या विरोधाला संघर्षाला जे तोंड द्यावं लागलेलं होतं. तर हे कोणत्या क्षेत्रामध्ये प्रभावी होते तर बुंदेलखंडामध्ये. तर बुंदेलखंड जो आहे तो उत्तर प्रदेशमध्ये तुम्हाला दिसून येईल. तर या बुंदेलखंडामध्ये संपूर्ण चंदेलांचं राज्य होतं. त्यांचा किल्ला जो होता तो कालिंजर होता. त्यांनी सुद्धा त्या कालखंडामध्ये शेरशाह सूरी जेव्हा दिल्लीच्या तख्तावर बसला तेव्हा त्याला संघर्षाची भूमिका देऊ केली होती. आणि या प्रयत्नामध्ये त्यांनी ईस्टर्न मालवा जो आहे अर्थात पूर्व माळवा जो आहे हा प्रांत जिंकून घेतला होता. तर इथे खऱ्या अर्थाने तुम्हाला शेरशाह सुरीला कोणकोणाच्या आक्रमणाला तोंड द्यावं लागणार होतं हे तुम्ही बघितलं. सगळ्यात पहिले तर मालदेव राठोड जो आहे तो मारवार प्रदेशामध्ये होता. त्यानंतर माळवा प्रदेशामध्ये कादिरशाह होता. बहादूरशाह हा गुजरातमध्ये होता. गोंड जे आहे ते या संपूर्ण छत्तीसगड झारखंड या प्रदेशामध्ये प्रभावी होते आणि जे चंदेल जे आहेत ते बुंदेलखंडामध्ये प्रभावी होते आणि त्यांनी मारवाडचा जो प्रांत आहे तो सुद्धा जिंकून घेतला होता. अशा पद्धतीने एकूण जर आपण शेरशाह सुरीची भूमिका इथे बघूया तर ती काही सोप्या पद्धतीने नव्हती आणि खऱ्या अर्थाने मग शेरशाह सुरीला या सगळ्यांना इथे तोंड द्यावं लागत होतं. तर ही परिस्थिती होती जेव्हा तो दिल्लीच्या तख्तावर बसला. आता पुढे तो काय करतो हे आपल्याला बघायचं आहे. आता कन्सॉलिडेशन अँड डेथ आहे त्याचं एक उदाहरण म्हणून दिलेलं आहे. कन्सॉलिडेशन म्हणजे सुदृढीकरण. हाऊएव्हर द गँगेटिक प्लेन्स वेर फर्मली अंडर हिज कंट्रोल. गँगेटिक प्लेन्स म्हणजे गंगेच्या खोरं. गंगेचं खोरं जे आहे ते खऱ्या अर्थाने त्याच्यावर कोणाची प्रभुसत्ता होती तर ती शेरशाह सुरीची. आता गंगेचं खोरं जे आहे ते कुठून निर्माण होतं किंवा कुठून आहे तर तुम्ही एक बघा जी गंगा यमुना नदी जी आहे हे संपूर्ण क्षेत्र जे आहे ते गंगेचं खोरं म्हणून सगळ्यात जास्त ओळखलं जातं. तर त्याची सुरुवात होते एकूण दिल्लीच्या आसपासच्या प्रदेशातून म्हणजे त्यामध्ये दिल्ली येतं, हरियाणा येतं आणि त्यानंतर मग उत्तर प्रदेश येतं. उत्तर प्रदेशानंतर मग बिहार येतं, बिहारनंतर बंगाल येतं. आणि अशा पद्धतीने इतक्या मोठ्या प्रांतामध्ये शेरशाह सूरचं स्वतःचं महत्वाचं प्रत्यक्ष नियंत्रण होतं. बाकीच्या भारतावर त्याला नियंत्रण प्रस्थापित करायचं होतं, जे तुम्हाला त्याचे शत्रू मी सांगितले. पण मात्र जे महत्वाचा सुपीक प्रदेश होता गंगेच्या खोऱ्याचा तो त्याच्याकडे होता आणि या भरोश्यावर तो एक प्रखर अशी सत्ता बनलेला होता. बिटवीन 1541 and 1542, Sher captured both Raisen, the center of Rajputs in eastern Malwa, आणि मंडू, then under Qadir Shah, the rebellion Mughal governor of Malwa. तर आता खऱ्या अर्थाने देशविजय जो आहे उत्तर भारतातला देशविजय आहे त्यासाठी तो बाहेर पडला. 1541-42 मध्ये त्याने जे त्याचे प्रमुख शत्रू होते ते रायसेनचे जे राजपूत आहेत ज्यांनी माळवा जिंकून घेतला होता. अर्थातच चंदेलांची गोष्ट आपण करतोय. अर्थातच इथे माळवाचं एकूण जे बाकीचे राज्य आहे त्या राज्याची आपण इथे चर्चा करतोय. तर चंदेल जे आहे ते चंदेल प्रभुत्व जिथे होतं ते प्रभुत्व रायसेन या भागात होतं ते त्याने इथे मोडून काढलं आणि ते जिंकून घेतलं. 1541 सालची ही घटना आहे. 1542 साली त्याने मंडू नावाचा जो किल्ला होता तेव्हाचा फार महत्वाचा किल्ला होता जो माळवा प्रांतात येतो तिथला जो कादिरशाह आहे त्याला खऱ्या अर्थाने जिंकून घेतलं होतं. आता कादिरशाह जो आहे हा मुघलांचा एकेकाळी गव्हर्नर होता. मुघलांची सत्ता गेल्या असल्या कारणानंतर खऱ्या अर्थाने तो स्वतंत्र झाला होता आणि म्हणूनच 1542 मध्ये शेरशाहला त्याला नष्ट करणे आवश्यक झालं होतं. तर अशा पद्धतीने 1541 मध्ये रायसेनच्या चंदेल राजपुतांना इथे पराभूत केलं आणि 1542 मध्ये मंडूच्या क्षेत्रातला जो किल्ला आहे जो माळवा प्रांतातला सगळ्यात भरभक्कम किल्ला होता तो सुद्धा त्याने कादिरशाहच्या दृष्टिकोनातून जिंकून घेतला. तर इथे खऱ्या अर्थाने त्याने सगळ्यात महत्वाची ज्या मोहिमा आहेत त्या जिंकून घेतल्या. कादिरशाह फ्लेड टू गुजरात लिव्हिंग द होल मालवा अंडर शेरशाह कंट्रोल बाय 1548. तर कादिरशहाचा या युद्धामध्ये पराभव जरी झाला तरी तो तिथून पळून त्यांनी त्याची सुटका करून घेतली आणि तो गुजरातला पळून चालला गेला. अशा पद्धतीने किमान अर्थाने मुघलांचं एक सरदार जो आहे तो त्या शेरशाह सुरीने पराभूत केल्यानंतर त्याने पुढची भूमिका आपली घेतली. तर नेक्स्ट इयर इन 1543 ही इन्व्हेंटेड मारवार रूल्ड बाय राव मालदेव राठोड ऑफ जोधपूर. बघा सगळ्यात दुर्गश शक्ती जी होती राजपुतांची ती कुठे सेंट्रल झाली होती कुठे केंद्र होतं त्याचं तर ते आहे मारवाड अर्थात मेवाडचा प्रदेश. तर मेवाडचा प्रदेशाने पहिल्यापासूनच राजपुतांमधलं नेतृत्व स्वतःच्या हाती घेतलं होतं कारण की त्यांची भौगोलिक परिस्थिती फार जबरदस्त होती. म्हणजे चित्तोडचा किल्ला जर आपण बघितला तर चित्तोडचा किल्ला जिंकणे त्या कालखंडातलं सगळ्यात कठीण काम होतं.
तर अशा किल्ल्याच्या आधारेच तत्कालीन राजपुतांच्या संपूर्ण नेतृत्वाने आपला दबदबा त्या क्षेत्रात ठेवलेला होता. तर तेव्हाच्या कालखंडामध्ये अर्थात 1543 मध्ये मालदेव राठोड जे आहे, तो जोधपूर त्याची महत्वाची राजधानी आहे. हे खऱ्या अर्थाने त्याच्यावर आक्रमण करणे शेरशहासाठी आवश्यक होते. कारण की जिथपर्यंत हा प्रदेश त्याच्या हातात येत नाही, तिथपर्यंत राजस्थानाचं संपूर्ण सत्ता केंद्र जे आहे ते बदलू शकत नाही. आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने मारवा ज्याच्या हाती असतो, त्याच्या हाती गुजरात असतो. कारण की जर गुजरातमध्ये जर तुम्हाला जायचं असेल, तर तुम्हाला मारवाड जिंकावंच लागेल. मारवाड जिंकल्याशिवाय तुम्ही गुजरात जिंकू शकणार नाही. आणि जर तुम्हाला गुजरात हवा असेल, की जो एकदम व्यापारासाठी सधन आणि संपन्न होता, तर ते जिंकण्यासाठी मारवाड आवश्यक होतं. आता इथे एक राजकारण असं व्हायचं, की जेव्हा मारवाडवर कोणत्याही दिल्लीच्या सत्तेचा बादशाह जो आहे किंवा सत्ता जे आक्रमण करायची, त्या गुजरातचा शासक जो आहे, हा खऱ्या अर्थाने मारवाचा किंवा मारवाडचा उपयोग जो आहे, तो आपलं एक डिफेन्सिव्ह कंपाऊंड म्हणून त्याचा वापर करायचा. म्हणजे एक डिफेन्सिव्ह क्षेत्र म्हणून करायचा. कारण मारवाड जर आक्रमण झालं, तर त्याच्यानंतरचं आक्रमण नेक्स्ट गुजरातवर होणार होतं, हे त्याला माहीतच होतं. त्यामुळे तत्कालीन राजपुतांना सुद्धा तो मदत करायचा. आणि हीच भूमिका मग मारवाड क्षेत्रातल्या रावाची पण होती. आणि अशा पद्धतीने त्याने सातत्याने या भागामध्ये संघर्ष केलेला आहे. त्यामुळे शेरशाह सुरीला मारवाडवर आक्रमण करणे आवश्यक होतं आणि ते त्याने केलं 1543 मध्ये. अ ब्लडी बॅटल वॉज फॉट ॲट समेळ इन 1544 नियर जैतराम इन पाली डिस्ट्रिक्ट, इन विच शेरशाह इमर्ज विक्टोरियस अँड मारवाड वॉज अनेक्स्ड इन्क्लुडिंग अजमेर. बघा, ते युद्ध जे झालेलं आहे, जे जैतरामला पाली डिस्ट्रिक्टमध्ये झालं 1544 साली समेळमध्ये. हे समरचं युद्ध फार भयंकर असं युद्ध समजलं जातं, की ज्यामध्ये राजपुतांनी आपल्या प्रयत्नाची पराकाष्ठा केली. शेरशाहने सुद्धा एक भयंकर पराक्रम तिथे गाजवला. तर दोन्ही तुल्यबळ बाजू फार मोठ्या पद्धतीने लढल्या गेल्या आणि दोन्ही बाजूमध्ये जे क्षतिग्रस्तता आहे ते दोन्ही बाजूला झाली. म्हणजे शेरशाहच्या सुद्धा बाजूला आणि समेळच्या रावच्या बाजूला सुद्धा तेच एवढं झालं. हे सगळ्यात महत्वाचं रक्तपात झालेलं सगळ्यात तत्कालीन कालीन युद्ध समजलं जातं. पण ज्यामध्ये शेरशहाचा विजय झाला आणि मारवाड जे आहे ते खऱ्या अर्थाने शेरशहाच्या राजसत्तेच्या अंडर आलं. आणि अजमेर सुद्धा, अजमेरचा जो किल्ला आहे तो सुद्धा त्याला मिळाला. चित्तोड अजून त्याला मिळालं नाही, पण मारवाडचं संपूर्ण जे क्षेत्र आहे किमान अर्थाने ते शेरशहाला मिळालं. अशा पद्धतीने हे मिळाल्यानंतर खऱ्या अर्थाने शेरशाह सुरीचा दबदबा जो आहे तो संपूर्ण राजस्थानवर झाला. आणि इथूनच राजपुतांचं जे एकत्रीकरण करून त्याचे शत्रुत्व घेणं ते जरा कमी झालं. या युद्धानंतरच त्याची जी मोनोपोली आहे उत्तर भारतात ती वाढली. तर हा एक त्याच्यातला सगळ्यात एक यशस्वी असणारी घटना होती त्याच्या आयुष्यातली, की समेळच्या युद्धानेच त्याला खऱ्या अर्थाने पुढे येऊन एक भरभक्कम स्थान दिलं. कन्सॉलिडेशन हा जो शब्द आहे तो यानंतर खऱ्या अर्थाने लागतो, की त्याने या मारवाडच्या राजाला तिथे पराभूत केलं. देन ही मूव्ह टुवर्ड्स बुंदेलखंड अँड बिसाइड कालिंजर इन 1545. आता त्याने राजपुतांना नमवलं होतं. त्यानंतर आता बुंदेलखंडामध्ये जे प्रभावी राजपूत होते, जे कालिंजर किल्ल्याच्या दृष्टिकोनातून पुढे येतात. जे कालिंजर किल्ल्याच्या दृष्टिकोनातून आपला संपूर्ण दबदबा ठेवत होते. कालिंजरचा किल्ला सुद्धा त्या कालखंडातला सगळ्यात महत्वाचा किल्ला होता, की जो जिंकणे तत्कालीन प्रत्येक दिल्लीच्या तख्तासाठी आवश्यक होते. तर बुंदेलखंडातले जे कोणी चंदेल उरले होते, जे राजपूत होते उरलेले उर्वरित, ते सगळेच्या सगळे जे आहे ते कालिंजर किल्ल्यावर एकवटले 1545 मध्ये. आता कालिंजरचा किल्ला हा चित्तोडच्या किल्ल्याप्रमाणेच जरा दुर्धर्ष असा होता. तो जिंकणे फार कठीण होतं. आणि याच युद्धाच्या प्रक्रियेतून जर आपण बघायला जाऊया, तर शेरशाह सुरीला तो जिंकणे जितका महत्वाचा होता, त्याच्या दृष्टिकोनातून इतर कोणताही किल्ला जिंकणे आवश्यक नव्हतं. म्हणूनच इथे त्याने या कालिंजरवर आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. आणि त्याच्या दृष्टिकोनातून हा किल्ला जो आहे तो खऱ्या अर्थाने जितका पॉझिटिव्ह निघाला तितका तो निगेटिव्ह झालेला आहे. त्याचं कारण काय, की जेव्हा त्याने 1545 मध्ये या किल्ल्यावर आक्रमण केलं, तेव्हाची जी भूमिका त्याची होती ती आपल्याला थोडीशी बघावी लागेल. कालिंजरच्या किल्ल्यावरचे जे राजपूत होते, त्यांनी स्वतःच्या त्या कालिंजरच्या किल्ल्याला इतकं कडेकोट बंदोबस्तात ठेवलं होतं, की त्याला प्रत्यक्ष नमुने इथे शेरशाह सुरीला कठीण चाललं होतं. कारण की प्रत्यक्ष जेव्हा त्याने आक्रमण केलं, तेव्हा राजपुतांनी आजूबाजूच्या संपूर्ण प्रदेशाला तिकडे बेचिराख करून टाकलेलं होतं आणि स्वतः ते गडावर, किल्ल्यावर जाऊन बसले होते. जसं मी आधी म्हटलं, की कालिंजरचा किल्ला हा जिंकणे फार कठीण होतं त्या कालखंडामध्ये. कारण की तो एक तर पर्वतावरच्या क्षेत्रामध्ये होता. दुसरी गोष्ट
अशा क्षेत्रावरच्या किल्ल्याला जिंकणे हे कठीण काम असतं. कारण की तुम्ही खाली असता आणि वरून तुम्ही शत्रू पक्षाचा मारा झेलत असता. तर ही कालिंजरची किल्ल्याची जी परिस्थिती आहे, ती प्रत्येक वेळी त्याच्या शत्रू राष्ट्रांना फार कठीण असणारी होती आणि शेरशाह सूरीला सुद्धा त्या परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. तर याच अवस्थेमध्ये असताना म्हणजे घेराबंदी जी आहे ती चालू होती बऱ्याच दिवसापासून कालिंजरच्या किल्ल्याला. पण राजपूत लोक जे होते ते नमत नव्हते. सातत्याने वरून खऱ्या अर्थाने संघर्ष जे आहे म्हणजे राजपुतांनी फार शेरशाह सुरीच्या ज्या सैनिकांना खूप त्रास दिला. कधी ते रात्री बेरात्री आक्रमण करायचे, कधी त्यांची छावणीत जाळायचे, कधी छोट्या टोळीमध्ये येऊन ते आक्रमण करायचे आणि यामध्ये जितके राजपूत मारले जात होते त्याच्यापेक्षा काही पटीने जास्त जे आहे ते शेरशाह सूरची माणसे जात होती. आता मग खऱ्या अर्थाने जेव्हा हे मर्यादेच्या पलीकडे गेलं तेव्हा शेरशाह सूरीने तिथे बारूदने या संपूर्ण किल्ल्याच्या तटबंदी पाडण्याचा प्रयत्न केला, की जो त्या कालखंडातला सगळ्यात सोपा उपाय होता कोणताही किल्ला हस्तगत करण्यासाठी. तर बारुदीचा वापर जो आहे तो भारतामध्ये सुरू झाला होता आणि त्याचा चांगला वापर जो आहे तो खाण्यामध्ये होत होता. म्हणजे त्याचं उदाहरण बाबरच्या पानिपत युद्धाकडे देऊ शकतो. तर इथे शेरशाहने आपल्या सैनिकांना आज्ञा दिली की तुम्ही किल्ल्याच्या परकोट उडवण्यासाठी तुम्ही आता बारूदचा वापर केला आणि अशा पद्धतीने मग त्याने ते संपूर्ण बारूद जे आहे ते सुरुंग जे आहे ते त्याच्या तटबंदीवरती तिथे टाकलं, खाली टाकलं आणि तिथे त्याला बत्ती देण्याचा त्याने आदेश दिला. आता या दरम्यान काय झालं, की शेरशाह जो आहे तो अ, जेव्हा त्याने हा आदेश दिला, तेव्हा शेरशाह त्या बारूदच्या ढिगाऱ्याच्या अगदी जवळ होता आणि त्याने जेव्हा ते आक्रमण दिलं आणि ते मग त्यांनी त्या संपूर्ण सुरुंगाला बत्ती दिली. तर त्यातले काही जे एकूण एक जेव्हा ते ब्लास्ट झाला, त्या ब्लास्ट झाला तर त्याच्या काही ज्या अग्नी होत्या त्या त्या बारूदच्या ढिगाऱ्यावर पडल्या, जिथे बाजूला शेरशाह जो आहे तो उभा होता. आणि जसं ते बारूद तिथे जळतं बारूद त्या दुसऱ्या बारूदच्या ढिगाऱ्यावर पडलं, तसा त्याचा सुद्धा तिथे एक मोठा ब्लास्ट झाला. आणि या ब्लास्टच्या अगदी जवळ उभा असणाऱ्या शेरशाह सुरी जो आहे, तो त्या संपूर्ण आगीच्या लोडामध्ये तिथे त्याला ते भिडत दिसले. म्हणजे स्फोटाच्या जवळ जर तुम्ही राहिले, तर तुम्हाला जी जखम होती तशीच झाली आणि एक मोठ्या ब्लास्टद्वारे काय झालं, की शेरशाह सुरीच्या अंगावरती आलं आणि तो त्याच्यामध्ये 90% जळाला. आणि खऱ्या अर्थाने या जखमेमुळेच खऱ्या अर्थाने शेरशाह सुरी जो आहे तो या किल्ल्याच्या जिंकण्याच्या क्षणी तिथे मृत्युमुखी पडला. बघा कालिंजरचा किल्ला जो आहे तो शेरशाहला तर मिळाला, त्याच्या संपूर्ण सैनिकांनी तो जिंकला, पण इथे त्याचा मृत्यू जो आहे तो 22 मे 1545 साली झाला. तर अशा पद्धतीने कालिंजरचा किल्ला जिंकता जिंकता एका महत्वाच्या सूर सुरदारांचा इथे मृत्यू झाला आणि त्याचं जे राजकीय जीवन जे आहे ते इथे समाप्त झालं. आता या संपूर्ण क्षेत्रामध्ये शेरशहाचा खूप दबदबा होता, पण ही एक अनपेक्षित अशी घटना घडली, की ज्यामुळे खऱ्या अर्थाने तो त्याच्या जीवनापासून विमुक्त झाला. आता शेरशहाचं जे राज्य जे आहे, ते तो त्याच्या उत्तराधिकाऱ्याच्या भरोश्यावर अनपेक्षितपणे टाकून दिला. तर ही इथे एक भूमिका आहे शेरशहाच्या राजकीय जीवनाची, की जी कालिंजरच्या किल्ल्याला जिंकता जिंकता इथे समाप्त झाली आणि इथून मग सूर डायनेस्टी जे आहे ते फक्त सलग 10 वर्षे चालली. तर हे एक पार्ट होतं शेरशाह सूरीच्या आयुष्यातलं, की जे राजकीय शक्ती जिंकण्याच्या प्रक्रियेमध्ये येतं. तर अशा पद्धतीने शेरशाह जो आहे, तो इथे मृत्युमुखी पडला आणि आता खऱ्या अर्थाने आपल्याला त्याचं राजकीय जीवन संपवून त्याने जे भारतीय इतिहासामध्ये किंवा भारतीय प्रशासनामध्ये, भारतीय आर्थिक तंत्रामध्ये ज्या सुधारणा केल्या, जे योगदान दिलं त्याच्याकडे आपल्याला आता जायचं आहे. तर इथे आपलं पहिलं सेशन जे आहे ते आपण संपवूया आणि सेकंड सेशन लगेच 5 मिनिटात आपण सुरू करूया. कारण की आपले फक्त 2 मिनिटं इथे राहिलेले आहेत सेशनचे. तर मी हे सेशन एंड करतो आणि त्याचं योगदान जे आहे ते आपल्याला नेक्स्ट 5 मिनिटाच्या नंतरच्या सेशनमध्ये यायचं आहे. 5 मिनिटात स्वतःला जॉइन करून घ्या.